तर झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्याच राजीनाम्याची मागणी केली आहे। या मागणीसाठी त्या दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेण्यासाठी दाखल झाल्यात। 21 किलो वजनाच्या पुराव्यांची कागदपत्र त्या सोबत घेऊन गेल्यात। ही सर्व कागदपत्र अमित शहा यांच्याकडे सोपवणार आहेत। या कागदपत्रांमध्ये नेमकं काय दडलंय, राज्य सरकारच्या समितीवर अंजली दमानिया यांचा विश्वास नाही का, या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी। झी 24 तासने उघडीस केलेला पुणे गैरव्यवहार प्रकरण जो आहे त्याचे मोठे मोठे फाईल्स इथे माझ्या समोर आहेत। या सगळ्या ज्या बंडल्स आणि पेपर्स आणि दस्तावेज जे तुम्ही बघताय त्या सगळ्या जे लगेच गृहमंत्री अमित शहा यांच्या ऑफिसला पोहोचणार आहे। यात वेगळ्या वेगळ्या अजित पवार, पार्थ पवार आणि त्यांचे वेगळे जे काय डॉक्युमेंट्स आहेत आणि जे एक केसेस आहेत त्या सगळ्यांसंदर्भात स्वतः सोशल ऍक्टिव्हिस्ट अंजली दमानिया घेऊन जाणार आहे। आणि आता अंजली दमानियाच आपल्याला सांगतील नेमकं काय काय यात या सगळ्या डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला कळवणार। अंजली मॅम, थँक्यू सो मच। झिरो इन्कम फ्रॉम आज आपण आपल्या समोर हा सगळे पेपर्स आहेत जे आम्ही पण दाखवलेले, एक्सपोज केलेले आणि कशा प्रकारे पार्थ पवार, अमेडिया कंपनी किंवा काय त्यांचं सगळं एक गोंधळ आणि जोड आहे ते आम्ही एक्सपोज केले। तुम्ही आज काय काय या पेपर्स मध्ये दाखवलं ते सांगा। नाही, झी 24 तासने नुसतं एक्सपोज नाही, मला वाटतं सुरुवातच मुळात झी 24 तासने केली होती। आणि हे जे सगळं काढलं खरंच त्याच्याबद्दल झी 24 तासचं अभिनंदन। पण आत्ताच्या घटकेला हे जे सगळे पेपर्स त्यानंतर खोदून अमुक मी काढले, जेव्हा मी अमेरिकेला होते तिथूनही काढले। पुण्याला जाऊन मला जी माहिती मिळाली, जसं हा ना मी खरगे समितीला पाठवलेला अहवाल आहे, ह्याच्यात सगळेच डिटेल्स म्हणजे त्यांनी काय केलंय, कसं फ्रॉड केलंय, त्यांच्या कंपनीचे डिटेल ज्याच्यात त्यांच्या झिरो इन्कम आहे, इन्कम फ्रॉम रेव्हेन्यू म्हणा, त्यांचे सेल्स, गुड सेल्स आहेत, सगळं 0,0,0,0 आहे। ह्या सगळ्या डिटेल, त्यांचे केलेले फ्रॉड्स आणि आताच्या घटकेला हे सगळं मी घेऊन आले की बाबा मी या समितीपुढे दिलंय, पण त्या समितीवरच माझा विश्वास नाही आणि ती बदलण्यात यावी अशी माझी मागणी होती। या व्यतिरिक्त मी आताच्या घटकेला हे दोन फार महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत। हे त्यांनी केलेलं ऍप्लिकेशन, LOIचं जे ऍप्लिकेशन होतं ते डॉक्युमेंट्स आहेत आणि त्याच्यात सरळ दिसतंय की मुळात हा LOI हा स्टॅम्प ड्युटी वेवर साठी नव्हताच, म्हणजे खरेदीसाठी हे जे LOI आहे ते बिलकुल नाहीये। हे ITES हा एक वेगळा प्रकार असतो ज्याच्यात फक्त डेटा सेंटरचं रजिस्ट्रेशन होतं, त्यांना कुठलीही सूट नाही, मुभा नाही, काही मिळत नाही। पण एक LOI घेतला त्याच्यासाठी त्यांनी दाखवलं काय की शीतल तेजवानी आहे, तिची जमीन आहे आणि ती अमेडियाला देते, तिथे आम्ही डेटा सेंटर उभारतोय, त्याचं रजिस्ट्रेशन करतोय। रजिस्ट्रेशन करून त्यांना जो LOI मिळणार होता त्याच्यातनं त्यांनी तो मिळालेला LOI खोटा दाखवून त्यांनी स्टॅम्प ड्युटीचं वेगळं घेतलं। म्हणजे हा खरं खूप मोठा क्राईम त्यांनी केलेला आहे। LOIचे पेपर्स झाले, मग ऍडज्युडिकेशनचे पेपर्स बघा, याच्यात त्यांना व्हॅल्युएशन सरळ काढून सरकारने सांगितलं होतं की तुम्हाला हे व्हॅल्युएशन त्यांना दिलेलं होतं की 294 कोटीचं व्हॅल्युएशन होत आहे। हा, हे जे व्हॅल्युएशन सरकारने काढून त्यांना दिलेलं होतं, पण यांनी काय केलं, त्यांनी दाखवलं की एक LOI आहे आमच्याकडे, त्या बेसिसवर त्यांनी वेवर घेऊन 5,98,00,000 भरण्याच्या ऐवजी त्यांनी ती माफ करून ही त्यांची व्हॅल्युएशन 5% जे वेवर मिळालं म्हणून ती 21 कोटीवरनं 6 कोटीवर आली। परत हे पण त्यांना भरायचे नाही म्हणून त्यांनी एका तारू नावाच्या अधिकाऱ्याला पकडलं आणि त्यांच्याकडनं त्यांनी सेल डीड करून घेतलं। आता एकानंतर एक हे जे फ्रॉड्स आहेत, म्हणजे पहिलं खोटा LOI घेणं, फ्रॉड LOI घेणं, मग फ्रॉड ऍडज्युडिकेशन करणं, फ्रॉड सेल डीड करणं आणि फ्रॉड ताबा घेणं, म्हणजे तिथे तर बाउन्सर लावून त्यांनी ताबे घेण्याचा प्रयत्न केला। ही सगळ्या गोष्टी